हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे व्हिडिओची वाट बघत असाल. पहा तर ज्या वेनं विद्यार्थ्यांची एक डिमांड होती की सर आम्हाला काही नोट्स PDF फाईलमध्ये हव्या आहे, तर त्या आपल्याकडे काही प्रमाणात अवेलेबल झालेल्या आहे. त्या तुम्ही आज डाउनलोड करू शकता. तुम्हाला काय करावं लागेल, प्ले स्टोअरवर जाऊन एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे, ज्याचं नाव आहे गुरुकुल इंग्लिश अकॅडमी उरुट. या नावानं तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील टाकेल. त्याची एक प्रक्रिया आहे, ते पूर्ण करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला एक एक मिनिमम प्राईस पे करावी लागेल आणि तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करू शकता. आता तुम्ही ते असं करायलाच पाहिजे असं नाही. ज्यांना गरज आहे त्यांनी घ्यावं आणि ज्यांना गरज नसेल त्यांनी हे व्हिडिओ पाहायचे, जेणेकरून प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून देईल. आता त्या नोट्समध्ये काय काय असेल मी तुम्हाला सर्वप्रथम क्लिअर करून देतो. संपूर्ण क्वेश्चन बँक तुम्हाला कोणीही प्रिपेअर करून देणार नाही आहे PDF नोट्समध्ये, किंवा अवेलेबल करून देणार नाही. क्वेश्चन बँक म्हणजे पूर्ण सिलॅबस आलेला आहे तो. ओके, फॉर एक्झाम्पल काय काय त्यामध्ये आलेलं आहे. आज तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला पहिल्या नॉवेलवर क्वेश्चन मिळेल, म्हणजे अर्धे. दुसऱ्या नॉवेलवर पण 5-6 क्वेश्चन त्यामध्ये झालेले आहे. पहिल्या नॉवेलवर 5-6 क्वेश्चन टाकलेले आहे. एक बेस्ट मॉडेल, एक टू द पॉईंट आन्सर त्यामध्ये तुम्हाला मिळेल. त्यानंतर रायटिंग स्किलच्या दोन रायटिंग स्किल जे आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये आलेले आहे ते पूर्ण त्यामध्ये टाकलेले आहे. आता काही विद्यार्थ्यांना जर आणखी क्वेश्चन आन्सर पाहिजे असेल तर ते तुम्हाला काही दिवसानंतर अवेलेबल होईल. ओके, पण सध्या तरी आज तुम्हाला इतकं मटेरियल डाउनलोड करता येईल. त्यानंतर मी या व्हिडिओच्या शेवटी एक कसं ते डाउनलोड करून घ्यायचं आणि प्रक्रिया कशी असेल तर त्याची एक लहानशी क्लिप मी व्हिडिओच्या शेवटी टाकेल. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जे नवीन आपल्या चॅनलला विद्यार्थी जोडल्या गेलेले आहेत त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं, बेल आयकॉन दाबायची, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि विद्यार्थ्यांनो, एक विश्वास ठेवा की मी तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्यासोबत शेवटपर्यंत जोडलेला असेल, परीक्षेच्या दिवसापर्यंत. त्यानंतर परीक्षा झाल्यावर त्याचा रिव्ह्यू तुम्हाला येईल क्वेश्चनचा, क्वेश्चन पेपर कसा होता, आणि क्वेश्चन पेपर पण सॉल्व करून दिला जाईल. ओके, तर चला मग जसं मी सांगितल्याप्रमाणे आज आपण नॉवेलला सुरुवात करूया. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे व्हिडिओची वाट बघत असाल. पहा तर ज्या वेनं विद्यार्थ्यांची एक डिमांड होती की सर आम्हाला काही नोट्स PDF फाईलमध्ये हव्या आहे, तर त्या आपल्याकडे काही प्रमाणात अवेलेबल झालेल्या आहे. त्या तुम्ही आज डाउनलोड करू शकता. तुम्हाला काय करावं लागेल, प्ले स्टोअरवर जाऊन एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे, ज्याचं नाव आहे गुरुकुल इंग्लिश अकॅडमी उरुट. या नावानं तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील टाकेल. त्याची एक प्रक्रिया आहे, ते पूर्ण करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला एक मिनिमम प्राईस पे करावी लागेल आणि तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करू शकता. आता तुम्ही ते असं करायलाच पाहिजे असं नाही. ज्यांना गरज आहे त्यांनी घ्यावं आणि ज्यांना गरज नसेल त्यांनी हे व्हिडिओ पाहायचे, जेणेकरून प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून देईल. आता त्या नोट्समध्ये काय काय असेल मी तुम्हाला सर्वप्रथम क्लिअर करून देतो. संपूर्ण क्वेश्चन बँक तुम्हाला कोणीही प्रिपेअर करून देणार नाही आहे PDF नोट्समध्ये, किंवा अवेलेबल करून देणार नाही. क्वेश्चन बँक म्हणजे पूर्ण सिलॅबस आलेला आहे तो. ओके, फॉर एक्झाम्पल काय काय त्यामध्ये आलेलं आहे. आज तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला पहिल्या नॉवेलवर क्वेश्चन मिळेल, म्हणजे अर्धे. दुसऱ्या नॉवेलवर पण 5-6 क्वेश्चन त्यामध्ये झालेले आहे. पहिल्या नॉवेलवर 5-6 क्वेश्चन टाकलेले आहे. एक बेस्ट मॉडेल, एक टू द पॉईंट आन्सर त्यामध्ये तुम्हाला मिळेल. त्यानंतर रायटिंग स्किलच्या दोन रायटिंग स्किल जे आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये आलेले आहे ते पूर्ण
त्यामध्ये टाकलेले आहे. आता काही विद्यार्थ्यांना जर आणखी क्वेश्चन आन्सर पाहिजे असेल तर ते तुम्हाला काही दिवसानंतर अवेलेबल होईल. ओके, पण सध्या तरी आज तुम्हाला इतकं मटेरियल डाउनलोड करता येईल. त्यानंतर मी या व्हिडिओच्या शेवटी एक कसं ते डाउनलोड करून घ्यायचं आणि प्रक्रिया कशी असेल तर त्याची एक लहानशी क्लिप मी व्हिडिओच्या शेवटी टाकेल. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जे नवीन आपल्या चॅनलला विद्यार्थी जोडल्या गेलेले आहेत त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं, बेल आयकॉन दाबायची जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि विद्यार्थ्यांनो, एक विश्वास ठेवा की मी तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्यासोबत शेवटपर्यंत जोडलेला असेल, परीक्षेच्या दिवसापर्यंत. त्यानंतर परीक्षा झाल्यावर त्याचा रिव्ह्यू तुम्हाला येईल क्वेश्चनचा, क्वेश्चन पेपर कसा होता आणि क्वेश्चन पेपर पण सॉल्व करून दिला जाईल. ओके, तर चला मग जसं मी सांगितल्याप्रमाणे आज आपण नॉवेलला सुरुवात करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड नॉवेल स्टडी करूया, ज्याचं नाव आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. ओके, बाय जुलियस गॅब्रियल व्हर्नी, and he was a French novelist. See, what is the central idea? First, try to know the central idea of the novel. Before understanding the central idea, see, there are four characters. Four characters are important. First of all, the protagonist of the novel, that is Phileas Fogg, is the hero. He is the protagonist or central character, and all the actions revolve around him. Another character is Passepartout. He is to be a servant of Phileas Fogg or a companion in the journey. Third one is Auda. Okay, I will explain how Auda, the character of Auda, is there and from where she came in the novel. Then one is Detective Fix. Okay, he has been shown as a detective. So these four are the important characters only, and there are 7-8 minor characters are also there in the novel. तर पहा मित्रांनो, the novel opens at Reform Club. One club has been shown there in the novel. The name of that club is a Reform Club. Okay, and that club has some members, and Phileas Fogg was also one of the members of that Reform Club. When the novel opens here, whatever extracts are there to our syllabus, when novel opens, at that time members discuss about recent bank robbery. एक बँक रॉबरी बद्दल चर्चा होते, न्यूजपेपरमध्ये ते वाचतात आणि त्यांच्या एक असं लक्षात येतं that in particular bank there is a robbery. Suddenly their discussion turned about wager, a bet, and Phileas Fogg accepted the wager to go around the world in 80 days. ते पेपर म्हणजे बँक रॉबरीजवर चर्चा झाल्यानंतर सडनली त्यांचं डिस्कशन एका अशा विषयावर जातं की जे फिलियस फॉग आणि जे काही मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये एक बेट लागते, एक वेजर लागते आणि फिलियस फॉग ती वेजर ॲक्सेप्ट करते. वेजर असते अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. 80 दिवसामध्ये जगाचा प्रवास करून पुन्हा त्या रिफॉर्म क्लबला सर्टन दिवशी यायचा आहे आणि तो दिवस असते 21 डिसेंबर सॅटरडे टिल 8:45 PM. राईट, 8:45 वाजेपर्यंत त्या रिफॉर्म क्लबच्या सलून हाऊसमध्ये त्याला यायचं असते फिलियस फॉगला. अँड फिलियस फॉग ॲक्सेप्टेड द वेजर. This is a central idea. This is a core plot of the novel, and then novel is I explain in detail. See, आता आपल्या टेक्स्टमध्ये काय आलेलं आहे, आपल्या 12वीच्या टेक्स्टमध्ये काय आलेलं आहे, संपूर्ण चॅप्टर्स त्यांनी घेतलेलं नाही आहे. आपल्याला चॅप्टर आलेला आहे 34 to 37. राईट, येस, 34 to
34 to 37 chapters are there in our novel. What happened now? Phileas Fogg has done the traveling throughout the world, and Phileas Fogg entered Liverpool, okay, where Detective Fix arrested Mr. Fogg. On what ground? Considering him that he is a very gentleman bank robber. But Detective Fix was wrong here. Why? Because Phileas Fogg was not a bank robber. आता हा प्लॉट कसा डेव्हलप होतो या नॉवेलमध्ये. फिलियास फॉगला अरेस्ट केलेला आहे लिव्हरपूलमध्ये डिटेक्टिव्ह फिक्सद्वारे. त्यानंतर फिलियास फॉग वॉज थ्रोन इन टू द जेल. ही रिमेन देअर फॉर 2-3 hours. आता फिलियास फॉग हा अगोदरल्या दिवशीच येतो, म्हणजे 80 दिवसाचे जे एक टार्गेट त्यांचं असते तो अगोदरल्या दिवशीच इंग्लंडमध्ये येतो, त्या लिव्हरपूलला येतो. मात्र त्याला पकडल्या जाते आणि नंतर 2-3 तासानंतर सोडल्या पण जाते. बट देअर वॉज सम मिस मॅनेजिंग अबाउट टाईम. ओके, दिस नॉवेल प्लेज अन इम्पॉर्टंट रोल so far as the concept of time is concerned. One question is also there in question bank, that Verney, means the novelist, has used the international time and zone explain, right? So लिव्हरपूलला आल्यानंतर डिटेक्टिव्ह फिक्स फॉगला पकडतो. 2-3 तास फॉगचे त्यामध्ये जाते जेलमध्ये. बट सडनली डिटेक्टिव्ह फिक्स केम टू नो दॅट द रिअल रॉबर वॉज अरेस्टेड बिफोर 3 days ago. एक न्यूज त्याला अचानक कळतं डिटेक्टिव्ह फिक्सला की एक बँक रॉबर, जो ओरिजिनल बँक रॉबर आहे, त्याला पकडण्यात आलेला आहे. अँड दॅट्स वाय ही अप्लाजायजेस फॉग अँड ही रिलीजेस हिम. देन आफ्टर सडनली he has to reach the reform club, and the distance from Liverpool to that certain place is about 6 hours, and that's why Phileas Fogg has to book a special train to go to their place. But what happened when he came London at that time? He got there 5 minutes late. He reached there 5 minutes late, and that's why, being very frustrated and being very disappointed, Phileas Fogg and his company go to their residential place that is called as Savile Row. Savile Row मध्ये ते जातात, and they spend complete night there, thinking, worrying, not eating, not sleeping, etc. Then त्या सायंकाळी फिलियास फॉग म्हणजे दुसऱ्या दिवशी सायंकाळी फिलियास फॉग आणि अवदा यांच्यामध्ये एक मीटिंग दाखवलेली आहे. बिकॉज फिलियास फॉग ब्रॉट अवदा फ्रॉम इंडिया. ना हू इज अवदा? अवदा इज द ओनली लेडी कॅरेक्टर इन द नॉवेल. शी वॉज व्हेरी फोर्सिबली मॅरिड with one of the rajas in India, and that raja, means that king's untimely death, she became widow. And you know that there was a very stupid Indian tradition to have sati. After the death of husband, those women have to sit on the funeral pyre, and in this way they have to sacrifice themselves for husband. That was a very worn out tradition once upon a time there was in India. So जेव्हा फिलियास फॉग आणि त्याची जी कंपनी होती 80 दिवसाच्या प्रवासामधून ते जेव्हा भारतामधून पण जात होते, तेव्हा एका स्त्रीला म्हणजेच अवदाला सती करणार होते, म्हणजे तिला जाळणार होते लोक. आणि म्हणून फिलियास फॉग आणि पासपार्टू यांनी त्या अवदाला तिथून रेस्क्यूट केलं, सोडवलं, त्या संकटातून वाचवलं. शी वॉज ब्युटिफुल अँड व्हेरी डिटरमाइंड लेडी, अँड दॅट्स वाय शी डिसाइडेड टू गिव्ह द कंपनी टू फिलियास फॉग. आणि म्हणून फिलियास फॉगनं अवदाला
इंग्लंडमध्ये आणलं ओके सोबत. अँड ही हॅज टेकन द कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हर ब्रेड अँड बटर. आणि आता काय झालेलं आहे, ते लिव्हरपूलला आलेलं आहे, अरेस्ट झालेला आहे फॉग. अरेस्ट झाल्यानंतर रिलीज झाला आणि 5 मिनिट फक्त ते त्यांना उशीर झालेला आहे. 8:45 PM पर्यंत ते पोहोचलेले नाही आहे आणि म्हणून ते सॅव्हिली रोमध्ये जातात, त्यांच्या रेसिडेंट प्लेसला जातात. तिथं ते रात्र स्पेंड करतात. म्हणजे एव्हरीबडी इज वरिंग देअर, नो बडी इज इटिंग एक्सेट्रा एक्सेट्रा. दुसऱ्या दिवशी सायंकाळी अवदा आणि पासपोर्ट याच्यामध्ये लहानशी एक मीटिंग दाखवलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये फॉग माफी मागतो आहे अवदाला की मी तुला आणलं, तुझी जबाबदारी माझ्यावर आहे, बट मी आता एक उद्ध्वस्त झालेलो आहे, मी रेस हरलेलो आहे. कारण की रेससाठी 19,000 पाऊंड खर्च आलेला होता आणि जी रेस होती ही होती 20,000 पाऊंडची. म्हणजे 20,000 पाऊंड याचे ऑलरेडी खर्च झालेले आहे. म्हणजे खर्च झालेले इन द सेन्स तो चेक लिहून दिलेला आहे त्या रिफॉर्म क्लबच्या इतर मेंबरला. आणि 19,000 पाऊंड प्रवासामध्ये खर्च आलेला आहे. अँड दॅट्स वाय ही सेज दॅट आय कॅनॉट गिव्ह यू नाव कम्फर्ट, बट वॉट एव्हर आय हॅव, मीन्स ही टेल्स अवदा, वॉट एव्हर आय हॅव आय विल गिव्ह टू यू. अँड तिथं अवदा म्हणते आहे की इफ यू आर गिविंग एव्हरीथिंग टू मी, व्हॉट अबाउट युअर फ्युचर. फिलियस फॉग अवदाला सांगते की डोंट थिंक अबाउट मी, I will do something and I will certainly live my life. त्यांचं डिस्कशन हळूहळू एक पर्सनल होत जातं. अँड अवदा आस्क फॉग, हॅव यू फ्रेंड्स, हॅव यू रिलेटिव्स, हॅव यू सम नियर अँड डिअर. सो याचे उत्तर पूर्ण तो नकारात्मक देतो. Because he says that I don't have a real or genuine friend, I don't have family members, etc. And in that time, at that time, Auda proposes Phileas Fogg for marriage. And but initially he becomes very surprised, and then after he accepts her proposal for marriage. Then this news is told to Passepartout. पासपार्टूला ती बातमी सांगितलं जातं. अँड पासपार्टू ऑल्सो बिकम व्हेरी हॅपी. अँड ही गोज टू एंगेज अ क्लर्जीमॅन फॉर द मॅरेज ऑफ फिलियस फॉग अँड अवदा. ॲट दॅट टाइम सी हिअर इम्पॉर्टंट पॉईंट इज, इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. जेव्हा पासपार्टू क्लर्जीमॅनला भेटण्यासाठी जातो, कशासाठी तर अवदा आणि फिलियस फॉग यांचं लग्न लावण्यासाठी. कुठला क्लर्जीमॅन किंवा ज्याला रेव्हरंड म्हटलेला आहे त्याला ही बातमी सांगायला जाते की उद्याला म्हणजे उद्याला जो मंडे आहे त्या मंडेला या दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे. बट इथं खरी बातमी आपल्याला कळतं की टुमारो इज नॉट मंडे बट टुमारो इज अ संडे. अँड विच इज द डे टुडे इज अ सॅटरडे. आणि हा जो सॅटरडे होता याच दिवशी फिलियस फॉगला सायंकाळी 9:15 वाजेपर्यंत यायचं होतं रिफॉर्म क्लबमध्ये. आता असा घोळ का झाला? बिकॉज हे पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे मित्रांनो. असा घोळ का झाला? जेव्हा फिलियस फॉग हा जगाच्या प्रवासासाठी निघतो, ही ट्रॅव्हल्स टुवर्ड्स सन, he travels towards east direction, and in this way he gain complete a day. त्या 80 दिवसामध्ये त्याला एक पूर्ण दिवस मिळतो आणि म्हणून तो एक दिवस अगोदर येतो. आणि इन दिस वे फायनली ही वोन द रेस. सो हे सेंट्रल आयडिया संपूर्णपणे या नॉलेजचे. आता याच्यामध्ये काही बारीक बारीक डिटेल्स आपले सुटलेले असेल, जसं फॉर एक्झाम्पल एक प्रश्न आलेला आहे त्या म्हणून मी तुम्हाला तो सांगून देतो आहे की Passepartout's role is also important here. Why? Because he is to be shown as a very devoted servant, or we may say friend. He is a servant there, but he behaves just like a servant, as a friend.
सो त्याचा रोल महत्त्वाचा आहे. जेव्हा ते सॅव्हिला रोमध्ये जातात परत आल्यानंतर, त्या तिन्ही लोकांना असं वाटून राहिलेलं आहे की आम्ही रेस हरलेलो आहे त्या मिसमॅनेजमुळं टाईमच्या. आता असं का झालं की पासपार्टू हॅड अ फॅमिली वॉच टू हिज रिस्ट अँड दॅट टाईम, दॅट वॉच ऑलवेज शोज द टाईम ऑफ ब्रिटेन. आणि म्हणून इथं सगळा घोळ झालेला आहे. बट फायनली नॉवेल एंड्स विथ हॅपी नोट. चला आता मी तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये आलेले क्वेश्चन पूर्ण एक्सप्लेन करून सांगतो आहे, जेणेकरून काही मिस व्हायला नको. त्या नोट्समध्ये मी प्रत्येक गोष्ट डिटेल एक्सप्लेन केलेली आहे, इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेली आहे, टू द पॉईंट एक्सप्लेन केलेली आहे. ते मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. ज्यांना घ्यायची असेल ते घेऊ शकता. ओके. सी द क्वेश्चन्स इन द नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. First question is, explain how the author has made use of international deadline and time zone in his novel. See what happened. Varni, the novelist, has used the international time and date. Right? Why? Because when Phileas Fogg came from the world, at that time there was a mismanagement about time. See, in the wager, Phileas Fogg has to return on 21st December, that was Saturday, right? One thing. And this was a international deadline. And what is the time? That he has to reach there at on or before 8:45 p.m. on the same date. And when he was traveling throughout the world, his travel was going towards eastwards, and in this way he gained a complete 1 day. Hence, the writer has used international date and line. The second question is, money was never a concern for Mr. Phileas Fogg. Phileas Foggसाठी पैसा हे मॅटर नव्हतं, हा विषय नव्हता. इट वॉज फॉर ऑनर. ही ॲक्सेप्टेड द वेजर. फक्त सन्मान म्हणून कारण ते वेजर ॲक्सेप्ट केलेली होती, ते बेट ॲक्सेप्ट केलेली होती. एक्सप्लेन. सी हाऊ यू कॅन राईट द आन्सर ऑफ सच अ क्वेश्चन. यू नीड टू गिव्ह द व्हॉट वी से very exact answer, expected answer there. So why money was not a matter for Phileas Fogg? Because he was very adventurous person. One thing, when he was, and what was the price of wager? That is 20,000 pounds. And when Phileas Fogg has done the world journey, at that time he had to spend about 19,000 pound. And when he won the race, at that time he got only $1,000. जेव्हा फिलियास फॉग रेस जिंकतो तेव्हा 1,000 पाऊंड फिलियास फॉगला मिळते. त्यापैकीही पहा नॉवेलमध्ये काय सांगितलेलं आहे. जेव्हा 1,000 पाऊंड जेव्हा फिलियास फॉगला मिळते, ॲक्च्युली ही गॉट 20,000 पाऊंड. 20,000 पाऊंड फिलियास फॉगला मिळते. मात्र 19,000 पाऊंड प्रवासामध्ये खर्च झालेला आहे. वेगवेगळे जे मीन्स साधनं उपलब्ध करून घ्यावे लागलेले आहे फिलियास फॉगला. फॉर एक्झाम्पल एलिफंट, बोट, स्ट्रीमर, ट्रेन वेळेवर, आणि त्यासाठी इतके पैसे खर्च झालेले आहे. आणि म्हणजे त्याला 19,000 पाऊंड. आणि नंतर प्रश्न आहे की सपोज 1,000 पाऊंड शिल्लक राहतो आणि तो 1,000 पाऊंड त्यापैकी अर्धे पैसे तो पासपार्टूला देतो आणि अर्धे पैसे डिटेक्टिव्ह फिक्सला देतो. आणि आता तुमचा प्रश्न असेल की व्हाय फिलियास फॉग गिव्स सपोज 500 पाऊंड टू डिटेक्टिव्ह फिक्स. डिटेक्टिव्ह फिक्स नंतर पकडलेलं होतं, मग त्याला इतके पैसे का देतो फिलियास फॉग? सो नो रिझन हॅज बीन मेन्शन इन द नॉवेल. आता
त्यानंतर ज्या दिवशीपासून फिलियास फॉग जगाच्या प्रवासाला निघालेला होता त्या दिवसापासून त्यांनी घरी काय केलेलं होतं, स्वतःच्या घरी एक एक गॅस बर्नर सुरू करून दिलेलं होतं आणि गॅस निघून राहिलेला होता, जळून राहिलेला होता आणि 80 दिवस प्रवास करून आल्यानंतर देखील तो गॅस जळून राहिलेला होता आणि म्हणून गॅस कंपनीकडून एक लांबलचक असं बिल आलेलं होतं. ते बिल देखील त्याने $1000 म्हणून पे केलेलं आहे. अशा प्रकारे ते एक he doesn't have any interest in money. Why he accepted the wager? Because he wanted to win for his honor's sake, because he was very self-respective person. In the journey, he also got a beautiful wife, that is Auda. Okay, Miss, when they married lastly, no, there is no mention of their marriage, but we have to consider ourselves that they got in wedlock finally at the end of the novel. And that's why money was not a concern for Phileas Fogg. Winning the race, winning the wager, that matters, money not matters. Okay. Then the question is, Phileas Fogg's travel around the world was full of adventures and surprises. Illustrate. फिलियास फॉगचा जो जगाचा प्रवास होता एक, आणि हे पूर्ण जे नॉवेल आहे फुल ऑफ ॲडव्हेंचर्स अँड सरप्राइजेस आहे. राईट. सी ॲक्च्युली द व्हेरी टायटल इट सेल्फ इज सिग्निफिकंट. Around the world in 80 days, it means that a journey has been shown of a fog of protagonist, and that journey is completely full of adventures and surprises. Now see, when Phileas Fogg and Passepartout rescued Auda from India, from that Sati tradition, that very incident might be surprising and adventurous, right? When he entered in Liverpool, at that time he was caught, Phileas Fogg was caught by Detective Hicks and was thrown in the jail. It is a surprising episode for the audience, for the readers also. And after 3-4 hours, again he was released from the jail. This is also a surprise. Okay. Then see, many incidents are there by which we may say that the novel is full of adventurous episodes and surprises. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहावं लागेल. मी त्या नॉवेलच्या PDF नोट्समध्ये एक सोप्या भाषेमध्ये जे आम्ही लोक एक्सपेक्ट करतो, आम्ही व्हॅल्युअर म्हणून एक्सपेक्ट करतो आहे की विद्यार्थ्यांनी कसं आन्सर लिहायला पाहिजे, ते त्या नोट्समध्ये मी सप्लाय केलेलं आहे. ओके. देन Passepartout stationed himself outside Phileas Fogg's door. Give reason. See friends, म्हणजे परत आल्यानंतर फिलियास फॉग जेलमध्ये जातो, त्यानंतर सुटतो, त्यानंतर ते स्पेशल ट्रेन अरेंज करतात लंडनपर्यंत. मात्र काय होतं की ते 5-7 मिनिट ते लेट होतात आणि म्हणून ते रिफॉर्म क्लबपर्यंत जातच नाही, जिथं त्यांच्या मतानुसार खूप लोक वाट बघत असेल किंवा आम्ही रेस हरलेलो असेल असं त्यांना वाटतं. पण तो दिवस अगदी अगोदरचा होता. आय थिंक तो दिवस आपण सॅटरडे म्हणू शकतो. म्हणजे सॅटरडेलाच ते ॲक्च्युली इंग्लंडला आले. दुसरा दिवस होता, फ्रायडेलाच ते इंग्लंडला आले. दुसरा दिवस होता सॅटरडे आणि तिसरा दिवस होता संडे आणि चौथा दिवस मंडे. तर आपण मंडेपर्यंत नॉवेल जातच नाही आहे, सॅटरडेलाच एंड होते. पण त्यांना असं वाटते की आपण हा दिवस संडे आहे, बिकॉज ऑफ दॅट फॅमिली वॉच दॅट Passepartout हॅड. सो क्वेश्चन इज, Passepartout स्टेशन हिमसेल्फ आउटसाइड फिलियास फॉग डोअर. मित्रांनो, जेव्हा हे तिन्ही लोक आता फ्रस्ट्रेट झालेले आहे, कन्सिडरिंग दॅट दे हॅव लॉस्ट द वेजर, अँड दॅट्स वाय दे गो टू Savila Row, and they spent a complete night there worrying, feeling depressed, disappointed. Here the role of Passepartout is important. Why? Passepartout blames himself that all this happened just because of me. If I would have told
Mr. Fogg earlier the intention about Detective Fix, perhaps the story would have been different. Then he, time to time, keeps watch on the door of Phileas Fogg, that considering that Phileas Fogg is thinking something destructive in his mind, perhaps he might do something different with his life, or there is a possibility of committing suicide so far as Fogg is concerned, and that's why Passepartout always keep watch on the door. See here, the one onyx servant, one is careful about the master. These qualities have been mentioned in the character of Phileas Fogg. One thing, when Auda proposes Phileas Fogg, Passepartout become very happy, and he ran towards clergyman to bring him or to engage him for the marriage of Auda and detective. So here, that particularly point that I mentioned here, that Passepartout station himself outside the door. Sometimes he also looks to the keyholes time to time to see what Fogg is doing inside the room. In short, Phileas Fogg was taking care time to time about his master. This is the needed answer there. Okay, see fifth number question, friends. Passepartout station himself. Okay, it is over. Sixth number. Passepartout blamed himself for the misfortune of his master. Justify. Passepartoutला असं वाटत होतं की मी जबाबदार आहे, माझ्यामुळे ही ट्रॅजेडी आलेली आहे आणि ही तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. सी असं का वाटत होतं? जेव्हा हे प्रवास करत होते तेव्हा जो डिटेक्टिव्ह फिक्स आहे हा याचा पाठलाग करायचा यांचा. काय समजून की डिटेक्टिव्ह फिक्स काय समजत होता की फिलियास फॉग इज अ व्हेरी जेंटलमॅन रॉबर. परहॅप्स मिस्टर फॉग हॅज लुटेड द बँक अँड दॅट्स वाय ही वॉन्टेड टू अरेस्ट मिस्टर फिलियास फॉग. आणि हे करत असताना डिटेक्टिव्ह फिक्सनं स्वतःची आयडेंटिटी कधी रिव्हील केली नाही की माझं हे इंटेन्शन आहे म्हणून. पासपार्टूसोबत एक फ्रेंडशिप केली. आता पासपार्टूला एक रिपेंटन्स होते, एक पश्चाताप होते आहे की मी माझ्या मास्टरला अगोदरच सांगून दिलं असतं की त्या डिटेक्टिव्ह फिक्सचं इंटेन्शन काय होतं. म्हणजे तुम्हाला पकडणं होतं तर कदाचित लिव्हरपूलमध्ये हे जे प्लेस सांगितलेलं आहे, लिव्हरपूलमध्ये जे ज्या वेनं त्या डिटेक्टिव्ह फिक्सनं हॉगला पकडलं तर असं झालं नसतं आणि आम्ही रेस जिंकलो असतं असं पासपार्टूला वाटतं आणि म्हणून तो स्वतःवर ब्लेम घेतो. सी हिअर द व्हेरी ऑनेस्ट अँड व्हेरी जेन्युइन कॅरेक्टर ऑफ पासपार्टू हॅज बीन डेलिनिएटेड बाय नॉवेलिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन शी. कंपेअर द रिमोर्स इन द माइंड्स ऑफ मिस्टर फॉग अँड औदा फॉर seeming failure his wager. See, try to understand the question. Compare the remorse in the minds of Mr. Fogg and Auda for seeming failure of his wager. एक पश्चाताप होऊन राहिलेला आहे त्या दोघांना पण, औदा आणि मिस्टर फॉगला. आणि फेल्युअर ऑफ हिज वेजर सिमिंग म्हणजे ते हरलेले नव्हते पण त्यांना असं वाटत होतं की ते रेस हरलेले आहे. तर त्यांचा पश्चाताप जो नॉवेलमध्ये आलेला आहे तो इथं आपल्याला मेन्शन करायचा आहे. ते म्हणजे फिलियास फॉग औदाची माफी मागून राहिलेला आहे आणि औदा फिलियास फॉगची माफी मागून राहिलेला आहे. औदा तिथं म्हणते आहे की सर, वाय यू हॅव लॉस्ट द बेट जस्ट बिकॉज ऑफ मी. माझ्यामुळं तुम्ही शर्यत हरलेले आहे. मी जर मध्ये आली नसती, मला सोडवण्यामध्ये तर तुमचा काळ गेला. फक्त हे त्यांना असं वाटतं की हे फक्त आपण 5 मिनिट लेट आहे. ते 1 दिवस 5 मिनिट अगोदर आलेले होते मित्रांनो. पण त्या वॉचमुळं किंवा त्या टाईम झोनमुळं त्यांना वेळेचं थोडंसं भान राहिलेलं नाही आहे. सो इन दिस वे दे अप्लाजायजेस ईच अदर अँड फायनली दे ओन द race. See, explain the stress on the mind of Fogg after returning from the
वर्ल्ड टूर ॲट सॅव्हिला रो. हा 5-7 क्वेश्चन आहे, तर अगदी सोपे क्वेश्चन आहे ते. म्हणजे फिलियस फॉगच्या माइंडवर जो स्ट्रेस आलेला होता सॅव्हिली रोमध्ये, तो तुम्हाला मांडायचा आहे. तर कुठला स्ट्रेस आला होता? सी वन थिंग, he has brought Auda from India. Now he thinks that he has lost the bet, he has lost the wager, and how he will give comfort to this newly brought lady here, and that's why that stress might have uh, shown in his mind. दुसरी गोष्ट, एक महत्त्वाची गोष्ट होती की सुरुवातीपासून फिलियास फॉगचं जे कॅरेक्टर नॉवेलमध्ये दाखवलेलं आहे ते एक रिअली ॲज अ प्रोटॅगनिस्ट म्हणून नॉवेलिस्टनं ते एक्सप्लेन केलं. आता जो स्ट्रेस होता तो म्हणजे कुठला, की त्याला पैसे नको होते, कारण की आपण पाहिलेलं आहे की पैशासाठी ती रेस ॲक्सेप्टच केली नव्हती. तो इट वॉज हिज सेल्फ रिस्पेक्ट. To save his self-respect, he wanted to win the wager. This is again the main point. तर जो स्ट्रेस आलेला होता तो अवधाला आता आपण कसं फ्युचर देऊ शकतो यावर. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. नॅरेट द हॅपनिंग ॲट रिफॉर्म क्लब ऑन 88th डे ऑफ द वेजर. त्या 80व्या दिवशी रिफॉर्म क्लबमधली हॅपनिंग आपल्याला सांगायची आहे. आता काय झालेलं होतं, सी तिथं जे कॅरेक्टर आहे व्हॅलेंटाईन अँड न्यू ऑफ द कॅरेक्टर्स आर हिअर. ओके, 4-5 कॅरेक्टर्स ऑफ रिफॉर्म क्लब्स आर वेटिंग व्हेरी क्युरियसली, आणि अपोनंट्स ऑफ फिलियस फॉग ऑल्सो वेटिंग देअर व्हेरी क्युरियसली. एक मिनिट काउंट करता येते, एक सेकंद काउंट करता येते, राईट. याचं आन्सर मी तुम्हाला PDF मध्ये व्यवस्थित देईल, doesn't matter. See the next question. There was no general agreement about Mr. Fogg's success in the opponent. Discuss. Narrate the happening in prison where Fogg was kept under arrest. आता त्या प्रिझनमध्ये जेव्हा फिलियस फॉगला ठेवण्यात आलेलं होतं तिथला इन्सिडेंट आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे या क्वेश्चनमध्ये. मित्रांनो बघा, तर असे सर्टन क्वेश्चन जर येत असेल तर आपल्याला सर्टन आन्सर प्रोव्हाइड पण करावं लागेल, राईट. काहीही लिहून भागणार नाही, म्हणजे कुठलं पण मटेरियल लिहून भागणार नाही. सो सी द what happened there in the jail. See, Phileas Fogg was thinking a lot when he was kept in the jail by Detective Fix. He went to and fro. There were many questions in his mind. He sat on that wooden bench. Perhaps हे जे डायलॉग आहे हे पासपार्टूच्या मनामधून आलेलं आहे. कदाचित त्याने पळण्याचा प्रयत्न केलेला नसेल का जेलमधून फिलियस फॉगनं. इतक्या दिवसापासून मेहनत घेऊन राहिलेला आहे, तर कुठलं एखादी खिडकी, एखादे बार तोडून जाण्याचा प्रयत्न केलेला नसेल का. सो ऑल दीज थिंग्स दॅट वी हॅव इन द नॉवेल बाय द माउथ ऑफ पासपार्टू, राईट. अँड वॉट ही राईट वन नोट देअर इन द जेल. ही टेक आउट वन मॅगझिन्स, ही राईट 24 and time also he wrote there. So all those activities that Phileas Fogg was doing in the jail, right. See the next 2-3 questions are here only. All is well that ends well. Justify in the light extract from novel Around the World in 80 Days. All is well that ends well. You know, this is a very good comedy written by Shakespeare. This is the name of one of the comedy written by William Shakespeare. All is well that ends well. And now this sentence becomes English proverb, a well quotation. So all is well that ends well. If everything happened good at the end of the novel and novel ends with happy note, it means that that's end well. And you need see
Though there are so many hurdles and problems and difficulty in the journey of Phileas Fogg, but one thing certainly happened, that Phileas Fogg won the race, won the wager, and he also got beautiful and very onyx wife, that is Auda, and that's why the novel ends on happy note. And so all's well that ends well. This sentence, this quote comes to true so far as this novel is concerned. So the last question, winning the heart is preferred to the winning of wager, expressed by supporting details. आपला क्वेश्चन म्हणते की रेस जिंकण्यापेक्षाही हार्ट जिंकणं हे प्रेफरेबल होतं, एक्सप्रेस बाय सपोर्टिंग सम डिटेल्स. राईट. सी, म्हणजे पैसा हे फिलियास फॉक्ससाठी मॅटर नव्हतं, वन थिंग. आणि प्रवासामध्ये जे एक सडन यश मिळालेलं आहे, म्हणजे ही गॉट द हार्ट ऑफ अ ब्युटिफुल अँड व्हेरी फेथफुल लेडी, दॅट इज औदा. सो अँड दॅट्स वाय he becomes also very happy at the end of the novel. Winning the heart is preferred to winning of the wager. म्हणजे हार्ट जिंकणं हे प्रेफरेबल राहिलं वेजरपेक्षा. आता वेजर पण महत्त्वाचं होतं हे लक्षात घ्या. असाही प्रश्न कठीण जाऊ शकतो विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी. हा प्रश्नच फॉर्म व्हायला नको आहे, कारण का इतके मुळे त्यांनी क्वेश्चन टाकलेले आहे. एनिवे, आय विल गिव्ह द राईट आन्सर, व्हेरी कोर आन्सर अबाउट दॅट ऑफ दॅट क्वेश्चन्स. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज सेकंड नॉवेल बघितलं. आता नेक्स्ट उद्याला एक थर्ड नॉवेल आपण बघूया, द साइन ऑफ फोर. आय विल ट्राय टू एक्सप्लेन द एव्हरी डिटेल.